पिंजरा पिंजरा रे लाज वाटते मला तुमची। हे काय चाललंय? आता ऐकलं ना समजा, मग कशा पायी विचारताय? थोबाड फोन हातात घेईन। अक्काला लपून लपून मदत करतो तुम्ही। पोराच्या पाठीत खंजीर खुपसताना आई म्हणून लाज वाटत नाही का तुम्हाला? मी त्याच्या पाठीत खंजीर खुपसते? अहो, पोराच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसलाय, त्याचं नारायणीशी लगीन लावून, आणि आता पैशाच्या मागे जाऊन तुम्ही त्याचं लगीन आनंदीशी लावायला बघताय। काय चुकलं आमचं? काय चुकलं? एकदा आम्ही चूक केली, आम्ही मान्य केली, पण आम्ही एकदा शेण घाललं, पण तुम्ही पण तेच करताय की? हे बघा, ईरचं लगीन मी तमाशावालीशी लावू द्यायची नाही। वीर, आता तूच सांग, माझं काय चुकलं? मी माझ्या परीनं खरंच समदे प्रयत्न केले। आनंदी, मला माहितीच होतं तू काहीतरी घोळ घालणार, म्हणूनच मी म्हणत होतो की आम्ही सगळे येतो तुझ्या बरोबर। मला एक सांग, तू शालिनी काकूंना फोर्स का नाही केलंस आनंदी? मग माझ्यात आणि एका गुन्हेगारात काय फरक राहिला वीर? हे बघ, गुन्हेगार गुन्हे करतो स्वतःचं पोट भरण्यासाठी, आणि शालिनी काकूंवर दबाव आणून त्यांना असलं काहीतरी करायला भाग पाडणं म्हणजे आपण बी त्यांच्याशी गुन्हेगाराच्या वृत्तीनेच वागलो असंच झालं ना? नागनाथ, एक वेळ मी तुला दिलेली पार्टनरशिप नाकार, तुला दिलेली प्रॉपर्टी नाकार, शालिनीला दिलेले दागिने नाकार, पण माझा सल्ला नाकारू नकोस। पण तू दिलेली प्रॉपर्टी मी का नाकारेन ना? नागनाथ, एकदा तू साक्ष दिलीस की माझ्या नारायणीचा डिव्होर्स नक्की, त्यानंतर वीर आणि त्या पोरीचं लग्न नक्की, तुझी अटक सुद्धा नक्की, आणि तुझ्या याच साक्षीमुळे नारायणीचा डिव्होर्स होणार। मग आता तूच मला सांग की एकदा का तू गुन्ह्याची कबुली दिलीस की तुला अटक कशी नाही होणार रे? नागनाथ, काही काम आहे का? नाही, तुला असं नाही का वाटत की आपल्याला थोडंसं बोलायला पाहिजे? नाही का? का म्हणजे आपण नंतर बोलू ना, मला काम आहेत। हो, मला माहिती आहे तुला खूप कामं आहेत, नाही वेळ घेणार तुझा जास्त। चल जरा बोलायचं। हे बघ, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये। गोरा, काहीच माझं जरा मला कुणी सांगणार आहे का काय काम आहे ते? मला आधी एवढंच सांग, कुठे गेला होतास? साईटवर। कोणाच्या? कोणाच्या म्हणजे आपल्या, म्हणजे माझ्या आणि अक्काच्या, आम्ही पार्टनर होत ना। अरे वा, अभिनंदन। नाही नाही नाही, घाबरू नकोस, त्या पार्टनरशिप मधला हिस्सा वगैरे नाही मागणार मी तुझ्याकडे, फक्त तुला हा हिस्सा कुठल्या अटींवर मिळाला ना तेवढंच। का? काय नाही, सहज गंमत म्हणून विचारतो। नाही, मला नाही सांगता येणार। ही पार्टनरशिप तुलाच लखलाभ हो, पण तुझ्या या पार्टनरशिपच्या प्रॉफिट रेशिओ मध्ये तुझी साक्ष देणार आहेस, ती विसरला नाहीयेस ना? अहो, आता तुम्ही जे काही बडबडताय ते तुमच्या मनात कोणी भरवलंय का? शालिनी, अगं आतापर्यंत आपण अंधारात होतो, पण आता मी जे काही सांगितलंय ना ते माझ्या मनाचं नाही सांगितलेलं, अक्काच्या वकिलांनी सांगितलंय मला। त्याला काय कळतंय? वाह, म्हणजे त्या वीरचा वकील हुशार आणि अक्काचा वकील मूर्ख आहे का? अहो, तसं नाही, पण आता तुमच्या माघार घेण्यानं वीर आणि आनंदीचं काय होईल? हाच विचार कर, हा, फक्त हाच विचार कर। पण ही साक्ष दिल्यानंतर माझं काय होईल याचा विचार कधी करणार आहेस का तू? एक तर तुझ्या मूर्खपणामुळे या झमेल्यात अडकलोय मी। अगं, तुला कळतंय का, ते हे सगळे त्यांच्या स्वार्थासाठी फसवतात आपल्याला। कोणी फसवत नाही आपल्याला। हे बघा, सत्याचा नेहमी विजय होतो। वा, पण सत्याचा विजय होतो म्हणजे नेमकं काय होतं हे कळेल का मला? तुझ्यामुळे लटकलोय मी। आता ही साक्ष झाली की मला अटक होईल, मग फाशी होईल, मग बस तुझ्या त्या सत्याचा विजय कुरवाळत। हे बघ शालिनी, तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे सिद्ध करण्यासाठी काय करू मी? तूच सांग, काय करू? जीव देऊ का डोकं आपटून घेऊ माझं, फोडून घेतो?